नमस्कार, सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। दिशा समितीची मीटिंग आतमध्ये चालू होती। मीटिंग 11 वाजेपासून 6 वाजेपर्यंत म्हणजे आता या क्षणापर्यंत मीटिंग चालू होती। त्या मीटिंगमध्ये सविस्तर सगळ्या विषयाची चर्चा करण्यात आली। मात्र वारंवार आम्ही दिव्यांगाचा विषय काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा खासदार साहेबांनी ऐकूनही घ्यायला तयार नाहीत। नियमानुसार प्रत्येक योजनामध्ये 5% वाटा हा दिव्यांगाचा असतो, तरीसुद्धा दिव्यांगाबद्दल कसल्याही प्रकारे बोलायला खासदार तयार नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ काढण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आहे। मग ती संसदेमध्ये व्हिडिओ काढता येतो, तो आय.जी. साहेबांच्या कॅबिनमध्ये काढता येतो, तो पी.आय. साहेबांकडे काढता येतो, आय.जी. साहेबांकडे काढता येतो, कलेक्टरकडे काढता येतो, एस.डी.एमकडे काढता येतो, तहसीलदाराकडे काढता येतो। व्हिडिओ काढण्याचा अधिकार हा प्रत्येक ठिकाणी असताना सुद्धा इथे खासदार कल्याण काळे साहेबांनी व्हिडिओ काढायला सक्त मनाई केली होती। मग याचा अर्थ तुमचे कामं ट्रान्सपरंट नाही आहे। तिथे मी जे काही मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यावर माझं जास्तीत जास्त म्हणणं असं होतं की पाणीपट्टी जी आहे तर झोपडपट्टीच्या गरीब लोकांना सुद्धा 10,000 रुपये पाणीपट्टी लावलेली आहे। हे लोकांची कॅपॅसिटी नाही आहे 10,000 रुपये भरण्याची। 200-300 रुपये रोज कमवणारे हे लोक 10,000 रुपये कुठून भरणार? की यांची एक तर पाणीपट्टी कमी पण करून द्या आणि इन्स्टॉलमेंटनं यांच्याकडून पेमेंट घ्या, असं मी खासदारांना म्हणाल्यानंतर खासदार म्हणाले की मी महानगरपालिकेची आढावा बैठक लावल्याच्या नंतर मी तिथं हा विषय काढतो। मग तेव्हा मी त्यांना म्हणाले की महानगरपालिका